रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंवर लेखिका शोभा डे यांनी केलेल्या ट्विटला आता खेळाडूंनीच उत्तर दिलंय। नेमबाज अभिनव बिंद्रा, बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा यांच्यासोबत टेनिसपटू सोमदेव देववर्मन, माजी हॉकीपटू वीरेन रास्कविन्ना यांनी शोभा डे यांच्यावर टीका केली आहे। रिओमध्ये भारतीय खेळाडू हे फक्त मौज मस्ती आणि फिरायला गेल्यासारखं वाटतंय, हे पाहणं म्हणजे वेळ आणि पैशाचं अपव्यय आहे, असं ट्विट शोभा डे यांनी केलं होतं। ज्यानंतर नेटिझन्सनी डे यांच्यावर अक्षरशः टीकेची जोड उठवली आहे। अनेक राजकीय नेत्यांनीही डे यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय। डे यांचं नेमकं ट्विट काय होतं आपण बघतोय। भारतीय पथकाचं एकच लक्ष आहे, रिओला जा, सेल्फी काढा आणि रिकाम्या हाती परत या। आणि याच ट्विटवरून आता मोठा वादंग माजलाय। पैसा आणि संधी वाया घालवा असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। आणि या ट्विटला आता भारतीय खेळाडूंनी उत्तर दिलेलं आहे। तुम्हाला खेळाडूंचा अभिमान असायला हवा असं म्हणतोय अभिनव बिंद्रा। नेमबाज शोभा डे यांचं हे अत्यंत चुकीचं आहे वक्तव्य असं देखील त्यांनी म्हटलंय। जगाशी लढून सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा आपल्याला अभिमान असायला हवा। तर ज्वाला गुट्टांनी सांगितलेलं आहे की तुमच्यासारख्या लोकांची मानसिकता बदलेल तेव्हाच गोष्टी बदलतील। हे खेळाडू आणि भारतीय असल्याचा मला अभिमान आहे असं देखील तिने म्हटलेलं आहे। सोमदेव देववर्मन म्हणतोय भारतीय खेळाडूंनी जी मेहनत घेतली आहे त्याला तुम्ही कमी लेखताय असं नाही का वाटत असं देखील सोमदेवने विचारलंय। तेव्हा शोभा डे यांच्या ट्विटवर आता खेळाडूंकडून तीव्र नाराजी व्यक्त होताना बघायला मिळते। तर वीरेन रास्कविन्ना म्हणतोय की शोभा डे कृपया तुम्ही हॉकी पिचवर 60 मिनिटं धावून दाखवा। त्यामुळे वेगवेगळ्या खेळांमधल्या या क्रीडापटूंकडून आता शोभा डे यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात येतोय, नाराजी व्यक्त होते। एक धक्कादायक बातमी अरुणाचल प्रदेशमधून। अरुणाचलचे माजी मुख्यमंत्री कालिखोपुल यांनी राहत्या घरातल्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली आहे। कालिखोपुल यांनी काँग्रेसच्या 47 पैकी 21 आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी करत भाजपमध्ये प्रवेश केला होता। भाजपच्या पाठिंब्याने कालिखो यांना मुख्यमंत्रीपदही नंतर मिळालं होतं, मात्र सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर पुल यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं। या काळात कालिखोपुल मानसिक तणावाखाली होते, त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचं बोललं जातंय। अरुणाचलच्या अजो जिल्ह्यातल्या हाउलियांग मतदारसंघाचे ते आमदार आहेत। 95 पासून सलग 5 वेळा ते विधानसभेवर निवडून गेले। गेगांग अपांग सरकारच्या कार्यकाळात 2003 ते 7 मध्ये त्यांनी अर्थमंत्रीपद भूषवलेलं होतं। डिसेंबरमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री तुकी यांच्या विरोधात त्यांनी बंड केलं आणि काँग्रेसच्या 47 पैकी 21 आमदारांना घेऊन हे बंड त्यांनी केलं आणि त्याला भाजपचा पाठिंबा मिळाला। 26 जानेवारीला राष्ट्रपती राजवट लागू झाली आणि कालिखोपुल हे 8वे मुख्यमंत्री नंतर झाले। जुलैमध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पुल यांचं मंत्रिपद गेलं, त्यानंतर ते मानसिक तणावाखाली असल्याचं समोर येत आहे। 13 जुलैला कोर्टाने आदेश दिल्यानंतर कालिखोपुल 11 तासात पायउतार झाले। बातमी मुंबईतली ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सुरू असलेल्या कार्यक्रमावरनं आता राजकारण पेटताना दिसतंय। मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात काँग्रेसने घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केलाय। भाजपने आजच्या दिवसाचा इव्हेंट केलाय आणि पूर्वी कधीही न दिसणारे भाजपवाले आज क्रांती मैदानात बघायला मिळतात, अशा प्रकारची शेरेबाजी काँग्रेसने केली। तसंच चले जावचा नारा देणाऱ्या सरकारलाच 3 वर्षांनी जावं लागणार असल्याचा टोमणा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी मारला। याच्यामुळे ते करतायत, 3 वर्षानंतर त्यांना चले जाव व्हायचं आहे। या कल्पनेची, या कार्यक्रमाचा इव्हेंट करण्याची कल्पना सत्तारूढ पक्षात आलेली दिसते आहे आणि इव्हेंटच्या माध्यमातून सर्व कार्यक्रम करणे आणि गरिबांना, देशातल्या सामान्य माणसाला त्या बाबतीतली आवश्यक कार्यक्रमाची डिलिव्हरी न पोचणे हे नव्या राज्यकारभाराचं वैशिष्ट्य आहे। आणि म्हणून पुन्हा एकदा स्वातंत्र्य चळवळीत ज्यांनी भाग घेतला त्यांचं स्मरण करताना आम्हा सगळ्यांना असं वाटतंय की या देशातल्या सर्व समभाव सांभाळणाऱ्या सर्वांनी एकत्रित येऊन या नव्या अशा लाटेला आणि नव्या अशा वेगळ्या प्रवृत्तीला विरोध करण्याची पुन्हा एकदा वेळ आलेली आहे।
बातमी कोल्हापूरमधनं हातकणंगले तालुक्यातील रुकडी गावामध्ये डॉक्टर दाम्पत्याची हत्या झाली आहे. डॉक्टर उद्धव आणि प्रज्ञा कुलकर्णी असं या डॉक्टर दाम्पत्याचं नाव आहे. गेली 40 वर्ष दाम्पत्य रुकडी गावात 10 बेडचं छोटंसं हॉस्पिटलही चालवतं. गेले 3 दिवस डॉक्टरांचा दवाखाना बंद होता, त्यामुळे आज सकाळी ग्रामस्थांनी दरवाजा फोडला तेव्हा त्या दोघांचेही मृतदेह आढळले. डॉक्टर उद्धव आणि प्रज्ञा यांच्या डोक्यावर आणि गळ्यावर वार करून त्यांची हत्या केल्याचा संशय आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि या प्रकरणाचा कसून तपास केला जातोय. तिकडे मुंबऱ्यामध्ये सासूने आपल्या सुनेची आणि तिच्या आईची निर्घृण हत्या केल्याचं समोर आलंय. या हत्येनंतर आरोपी सासू रशिदा अकबर वासानी स्वतः पोलिसांना शरण गेल्यात. रशिदा यांच्या मुलाचा विवाह 4 वर्षांआधी सलमाशी झाला होता, मात्र रशिदा यांना विवाह मान्य नव्हता. काही दिवसांपूर्वीच सलमाने बाळाला जन्म दिला, त्यामुळे तिची आई शशीम शेख या देखील इकडे आलेल्या होत्या. याचाच फायदा घेत दोघींचाही एकत्रित काटा काढण्याकरता रशिदा यांनी आपली सून सलमा आणि तिची आई शमीम शेख यांच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळल्या. त्यानंतर त्यांना गाढ झोप लागली आणि रशिदाने धारदार शस्त्रांनी दोघांचीही गळा चिरून हत्या केली. त्यानंतर रशिदाने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन स्वतःला अटक करून घेतली. आता बातमी महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात अजूनही बोकाळत असलेल्या सावकारी पाशाची आहे. उस्मानाबादच्या कळंब तालुक्यातील मोह गावात सावकारी छळाला कंटाळून तरुणाने आयुष्य संपवलं. सावकाराकडून 1,000चं कर्ज घेऊन त्याबदल्यात व्याज म्हणून सुनील मुटकुळे या तरुणाने 22,000 रुपये मोजले. तरीही सावकाराची हाव संपली नव्हती. सावकाराने 41,000ची मागणी केली. हातावरच पोटापाण्याचा चरितार्थ असल्यामुळे 41,000 देण्यास तरुण असमर्थ होता. यानंतर सावकार पप्पू मडके आणि इतरांनी सुनील मुळकुटेला भर चौकात कपडे फाडून मारहाण केली. सावकार पप्पू मडकेच्या दहशतीमुळे कुणीही या मारहाणीच्या वेळी मध्ये पडलं नाही. भर चौकात झालेला हा अपमान सहन न झाल्यानं सुनील मुळकुटेने अखेर आत्महत्येचा मार्ग निवडला. सावकार पप्पू मडके सध्या अटकेत असला तरी त्याच्या दहशतीमुळे अनेक लोकांवर गाव सोडण्याची वेळ आली. पुण्यातल्या बिब्बेवाडी परिसरात आज पहाटे 2 दुचाकींना आग लागल्याची घटना घडली आहे. सोसायटी पार्कमध्ये असलेल्या गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. सुरुवातीला ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला होता, मात्र या इमारतीच्या वायरिंग यंत्रणेत कोणताही बिघाड झाला नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे या गाड्या कोणीतरी मुद्दाम जाळल्या असल्याचा संशय स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला. बीडमध्ये 10वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून मृत्यू झालाय. केवळ मित्रांच्या आग्रहामुळे पोहायला येत नसतानाही विहिरीत उतरलेल्या सुमित कुलकर्णी या मुलाचा बुडून मृत्यू झाला. रविवारी सकाळी ही घटना घडली, मात्र 24 तास उलटले तरी सुमितचा मृतदेह सापडला नव्हता. यंदा जोरदार पाऊस झाल्यानं विहिरीला प्रचंड पाणी होतं. अखेर अनेक प्रयत्न करून सुमितचा मृतदेह सापडत नव्हता. अखेर गावातले अशोक कुडके यांनी विहिरीच्या तळाशी जाऊन सुमितचा मृतदेह काढलाय. 2008 सालापासून एकदाही पूर्ण क्षमतेने न भरलेलं जायकवाडी धरण या घडीला 50% भरून गेले. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून मद्य कारखाने आणि उद्योगांसाठी केलेली पाणी कपात मागे घेण्यात आली आहे. यंदा मार्चच्या सुरुवातीलाच जिवंत साठा संपून जायकवाडी मृत साठ्यात गेला होता, मात्र नाशिक नगरपट्ट्यात झालेल्या पावसामुळे जायकवाडीतला उपयुक्त जलसाठा 47%वर पोहोचलाय. औरंगाबाद खंडपीठाच्या कार्यक्षेत्रातील 12 जिल्ह्यांमधल्या मद्य उद्योग आणि इतर व्यवसायांनाही पाणी कपात लागू करण्यात आली होती. ती कपात आता खंडपीठाने मागे घेतली. अद्याप मराठवाड्यात समाधानकारक पाऊस झालेला नसला तरी जायकवाडीतल्या साठ्यामुळे काहीसा दिलासा मिळालाय.